बरं ह्या सगळ्यामध्ये ना मुंबईचं शांघाय करायचं असं मधल्या काळात आलेलं होतं. म्हणजे मुंबईने बरंच काही काही खरं तर सहन केलेलं आहे. बरेच एक्सपेरिमेंट्स मुंबईने पाहिलेले आहेत. मुंबईचा शांघाय करू, सिंगापूर करू अशा वल्गना कायमच मला वाटतं मुंबईकरांनी ऐकलेल्या आहेत. पण चिंचोळ्या गल्ल्या इथे आज देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि 20-20 मजली इमारतींना इथे परवानग्या मिळतात. बरं त्या इमारती ज्या ठिकाणी सिच्युएटेड आहेत त्या बाहेर पडण्याचा जो रस्ता आहे तो अतिशय चिंचोळा आहे. तर ह्यासाठी म्हणून कशी काय मुळात परवानगी मिळते हाच खरा तर एक प्रश्न आहे. मुंबईचं पहिलं तर आम्हाला आम्हाला मुंबईची मुंबईच ठेवायची आहे. मुंबईची स्वतःची एक ओळख आहे, मुंबईची स्वतःची एक पहिचान आहे आणि त्यामुळे मुंबईची ओळख ही अबाधित ठेवणं हे आमचं लक्ष्य आहे. आम्हाला मुंबई ही मुंबईच ठेवायची आहे. आणि आपण ज्या रस्ते आणि रस्त्यांवरती असलेल्या टोलेजंग इमारतींचा प्रश्न जो म्हटलात, याच्यामध्ये क्लिअर कट पॉलिसी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी काढलेली आहे. रस्त्याच्या रोड विड्थच्या अनुसारच त्या ठिकाणी FSI दिला जातो आणि त्या FSIच्या नुसार त्या ठिकाणी इमारती तयार केल्या जातात. त्यामुळे याच्या पुढे आता कुठेही रोड विड्थला सोडून इमारती टोलेजंग उभ्या राहणार नाहीत. रोड विड्थ असेल तर रोड विड्थ अनुसारच त्या ठिकाणी FSI देण्यात येईल.